नमस्कार. शासन जरा यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी ग्रामविकास विभागामार्फत दिनांक 27 मे 25 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयानुसार दिनांक 1/1/24 ते दिनांक 31/12/24 या वर्षात वट विमा योजना म्हणजेच GIS योजना अंतर्गत त्या कर्मचाऱ्यांचे सदस्यत्व संपुष्टात आलेले आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे देय बचत निधी प्रदान करण्याची तक्ते सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे. वित्त विभागाच्या दिनांक 31/1/25 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सदर दिनांक 1/1/25 ते दिनांक 31/12/25 या कालावधीमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बचत निधीचे लाभाचे परिगणित तक्ते निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या परिगणितीय तक्ते सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. यानुसार दिनांक 1/1/25 ते दिनांक 31/12/25 या कालावधीमध्ये राजीनामा, सेवेत असताना मृत्यू पावले किंवा सेवानिवृत्त झाले व इतर कारणाने त्या कर्मचाऱ्याचे सभासदत्व संपुष्टात येईल अशा कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या वारसांना सदर तक्त्यात नमूद बचत निधीची रक्कम देण्याची कार्यवाही संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याशिवाय सदर बचत निधीवर दिनांक 1/1/25 पासून दर साल दर शेकडा 7.1% इतक्या दराने तिमाही चक्रवाढ दराने व्याज अनुज्ञा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. अन्य अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.